हॅलो, मी सोनिया. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तसं तर मी हा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वी शूट केला होता, पण तो खूप दिवसांचा ड्राफ्टमध्ये पडलेला होता. तर आज मुहूर्त लागला त्याला पोस्ट करण्यासाठी. आम्ही 4 दिवसांसाठी आलो होतो इंदोरला. तर इकडे आम्ही घरी पोहोचलो आहे सकाळी आणि मग दिवसभर आराम करून आम्ही रात्री घराजवळच एक मंदिर होतं तिकडे गेलो. कारण की लेट झाला होता तर आम्ही लांब कुठे जाऊ शकत नव्हतो, म्हणून घराजवळ जे काही आहे तिकडं आम्ही फिरून घेतलं. त्यात हे मंदिरला गेलो होतो आणि मंदिर शेजारीच म्हणजे मंदिराच्या समोरच एक गार्डन होतं, तिकडे आम्ही थोडासा टाईम घालवला. तसं तर इंदोरमध्ये गार्डन्स वगैरे आणि ग्रीनरी एवढी सुंदर आहे. गार्डन पण खूप सारे गार्डन्स आहे, कारण आम्ही 4 दिवसात एवढे गार्डन फिरलो ना. मी तेवढे शूट नाही केले, पण खूप सारे गार्डन्स आहे इकडे. हे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उज्जैनला निघालो होतो महाकालचं दर्शनासाठी. तर त्याआधी आम्ही ह्या एका गार्डनमध्ये गेलो, थोडासा टाईमपास केला इकडे आणि मग निघालो उज्जैनला जाण्यासाठी. उज्जैनला जाताना आम्ही आधी कालभैरवनाथला गेलो, कारण की इंदोरवरून उज्जैनला जाताना आधी कालभैरवनाथचं मंदिर लागतं आणि त्यानंतर महाकालला जाऊ शकतो आपण. तर कालभैरवला खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती इकडे. तर इकडे आम्हाला 2 ते 2.5 तास लागले दर्शनासाठी, कारण इकडे मंदिराच्या बाहेरच लाईन लागते आणि ऊनही खूप होतं. एवढं काही सिस्टमॅटिक नसल्यामुळे थोडा वेळ लागतो इकडे दर्शनासाठी. बरं झालं की आम्ही आधी इकडे कालभैरवचं दर्शन घेतलं, कारण की आम्ही उज्जैनला गेलो तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती, म्हणजे महाकालच्या दर्शनासाठी. आणि इथे पाहू शकता, जिकडे पाहाल मंदिराच्या बाहेर तिकडे हे धागे बांधलेले दिसतात, हे मन्नतचे धागे. म्हणजे कालभैरवच्या मंदिरात पण आणि उज्जैनला महाकालला पण सेम. इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो इकडे महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर इकडे आम्हाला संध्याकाळ झाली होती. म्हणजे संध्याकाळचं दर्शन एवढं छान आहे ना, कारण इथले लाईट्स वगैरे व्ह्यू इतका सुंदर असतो संध्याकाळी. म्हणजे दुपारी जाण्यापेक्षा संध्याकाळची वेळ एकदम योग्य आहे महाकालच्या दर्शनासाठी. इथे पोचल्यावरच एवढं प्रसन्न वाटतं ना, इथलं वातावरण पाहून. खूप छान कॅम्पस आहे इथला. मंदिरात गेल्यावर मंदिरातलं शूट नाही करू शकत, कारण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर हे सगळं मंदिराच्या बाहेरचं कॅम्पसचं शूट केलं आहे मी. आत मोबाईल अलाउड नाही आहे, तरी मी एक छोटीशी क्लिप घेण्याचा ट्राय केला, पण जास्त काही घेऊ शकली नाही. इथे आम्हाला दर्शनासाठी जास्त वेळ लागला नाही, कारण इथे दर्शनची लाईन एवढी सिस्टमॅटिक आणि छान आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आहे. असं उन्हात, म्हणजे दुपारी जरी आले तरी तुम्ही उन्हात वगैरे थांबण्याची गरज नाही आहे. आणि मंदिराच्या बाहेरच इकडे असं एक ब्रिज बनवलेला आहे. ब्रिजवरनं म्हणजे तुम्ही रात्रीचा व्ह्यू पाण्याचा व्ह्यू पाहू शकतो. हे पाण्यात लाईट शो वगैरे चालू असतो इकडे. या ब्रिजपेक्षाही सुंदर इकडे कॉरिडॉर बनवलेला आहे, पण त्याचा शूट मी काही घेतला नाही, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी, आयफोनचं स्टोरेज प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे. स्टोरेज आणि बॅटरी दोन्ही संपलेलं होतं. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे बडा गणपती मंदिर आहे इंदोरमध्ये, तिकडे आलो होतो. तर खूप मोठं असं गणपतीचं मंदिर आहे. हे खूप फेमस आहे आणि नवसाला पावतात असंही म्हणतात. तर पाहू शकता, खूप मोठं गणपतीचं मंदिर आहे इकडे. आणि मग इकडे राजवाडा वगैरे आहे. म्हणजे इकडे खूप जवळजवळ असं पाहण्यासारखी खूप मंदिर वगैरे, छान गार्डन्स, खूप काही आहे. तर इकडे आम्ही दुपारी पोचलो होतो हे राजवाड्याला. राजवाड्याच्या साईडलाच एक हे महालक्ष्मी मंदिर आहे. इथे दर्शन घेतलं आधी आणि आम्ही आलो तर होतो राजवाड्याला, पण त्याच्या बाजूलाच हे महालक्ष्मी मंदिर आहे. तर इथलं दर्शन घेतलं आम्ही आणि मग गेलो. आम्ही राजवाड्याला जाणार होतो, पण आम्ही गेलो शॉपिंगसाठी, कारण राजवाड्याच्या बाजूला
एवढं मोठं मार्केट आहे. आम्ही ठरवलं एक 10-15 मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त आपण जस्ट आजूबाजूला काय भेटतं वगैरे मार्केटमध्ये थोडं सर्च करूया. पण आम्ही एकदा मार्केटमध्ये गेलो आणि रात्रीचे 8 वाजले हेही कळालं नाही आम्हाला. तर हा दिवसाचा व्ह्यू पहा राजवाड्याचा. आणि हा राजवाड्याचा रात्रीचाही व्ह्यू शूट केला आहे, कारण आम्ही शॉपिंग करता करता आम्हाला इथे रात्रीचे 9-10 वाजले होते. तर रात्री परत आम्ही लाईटमध्ये हा राजवाडा पाहिला. तर पाहू शकता इकडे राजवाड्याच्या बाहेरचा व्ह्यू वगैरे खूप सुंदर आहे. आणि इकडे आम्ही साईडला जे महालक्ष्मी मंदिरला गेलो होतो याच्या बाजूलाच आहे ते मंदिर. हा आतला व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे इथे पाहण्यासारखं. आणि हा आहे रात्रीचा राजवाड्याचा व्ह्यू. तर इकडे अशी लाईट्स लागलेली असते, पण आत नाही जात आहेत कारण हे आय थिंक इव्हिनिंगच्या वेळेस 6-7 वाजता बंद होतं. आणि हे पाहू शकता तुम्ही इंदोरचं मार्केट. इकडे एवढं स्वस्त आणि छान मार्केट आहे. म्हणजे आपल्याकडे ब्रायडल लेहंगा वगैरे जे शोरूममध्ये लावलेले असतात ते इकडे खूप स्वस्त रेटमध्ये मिळतात आणि असे लावलेले आहे बाहेर जे की शोरूममध्ये असतात. इकडे ब्रायडल लेहंगा तर तुम्ही पाहू शकता एवढे सुंदर सुंदर असे लावलेले होते बाहेर. आणि व्हरायटी एवढ्या आहेत की तुम्हाला जसा हवा तसा खूप कमी रेटमध्ये, म्हणजे आपल्याकडे जे मिळतात त्यात हाफ रेटमध्ये इकडे सेम डिझाईन मिळू शकते. याचे डिझाईन व्हिडिओमध्ये प्रॉपर नाही समजत, बट हे हँडवर्कचे लेहंगा आहेत. हँडवर्कच्या मानाने खूप स्वस्त आहे याचे रेट. तर इथे शॉपिंग करून झाल्यावर आम्ही जाणार होतो अन्नपूर्णा मंदिरला. तर अन्नपूर्णा मंदिरला जाता जाता आम्हाला हे वाटेतच एक एक्झिबिशन लागलेलं दिसलं इकडे. तर आम्ही इकडेही गेलो. तर थोडंसं इथेही परत शॉपिंग केली. थोडंसं इथेच आम्ही खाऊन घेतलं कारण इथे खाण्याचे भरपूर स्टॉल लागलेले होते. तर इथे खाऊन घेतलं आणि मग आम्ही गेलो अन्नपूर्णा मंदिरला. तर इकडे पोचलो आहे आम्ही अन्नपूर्णा मंदिरला. तर खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे हे. आणि तसं तर इंदोरमध्ये खूप सारे मंदिर आहेत, एवढे छान बनवले आहेत. आणि इकडे खूप सारे गार्डन्स, मंदिर या गोष्टी खूप सुंदर अशा बनवल्या आहेत. इथे आम्हाला बराच लेट झाला होता. मग इथून आम्ही घरी गेलो आणि मग दुसऱ्या दिवशीचा आमचा प्लॅन राजवाडी पॅलेसला जायचा होता. तर इकडे आलो आम्ही सकाळी, कारण माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं होतं की तू इंदोरला जाते तर राजवाडी पॅलेसला नक्की जा. सॉरी, नखराली ढाणी आहे याचं नाव. तर आम्ही इकडे आलो होतो. इथली एंट्री वगैरे तर एकदम छान होती. रिया एन्जॉय करत होती या सगळ्या गोष्टी. एंट्रीच्या ज्या काही लावलेल्या आहेत स्टॅच्यू वगैरे त्यांच्यासोबत ती खेळत होती.
आतमध्ये एंट्री केल्यावर इकडे एक आपल्याला वेलकम ड्रिंक वगैरे देतात आणि इथली फीस म्हणजे पूर्ण डेची फीस 800 850 समथिंग पर हेड आहे. मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. आणि इथे आतमध्ये असे छोटे छोटे शो पाहायला मिळतात आपल्याला. फीजमध्ये लंच पण इन्क्लूड आहे. तर इकडे लंच 1च्या नंतर चालू होतं. तर लंच पाहू शकता. लंचमध्ये काय काय आहे म्हणजे इकडे सगळे राजस्थानी पदार्थ असतात. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना एवढं आवडणार नाही, बट ओव्हरऑल छान असतं सगळं. जेवणातले सगळे पदार्थ काही आपल्याला आवडण्यासारखे नव्हते, पण त्यांचं ओव्हरऑल जे सिटिंग अरेंजमेंट वगैरे बाकी सगळं छान होतं. पाहू शकता जेवणात काय काय होतं. आम्ही इथे पूर्ण दिवस घालवला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं पुण्याला रिटर्न. तर आम्ही इकडे आलो होतो मॉलला शॉपिंगसाठी. तर गाईज अशी होती आमची 4 ते 5 दिवसांची इंदोर ट्रिप. खूप काही फिरण्यासारखं होतं, पण एवढ्या कमी वेळेत एवढं आपण फिरू शकत नाही. तर आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मग नक्की तुम्हाला दाखवेन. जे काही फिरायचं राहिलं होतं ते शूट करेन मी नक्की. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.